पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या नेकलेसचं सर्व डिझाईन दाखवणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। या बॉक्समधला आता नेकलेस दाखवते, बघू शकताय हा खड्याचा नेकलेस आहे पूर्णपणे। याचे टॉप्स बघू शकता, इथं पांढरे कडे आहेत आणि पानाडीचं डिझाईन आहे, त्याला बघू शकता अगदी जवळून। आणि छोटे खाली 3 लाल कडे आहेत आणि वरती चौकोनी पांढरे कडे आहेत, बघू शकताय तुम्ही। दोन्ही पण कानातले छान आहेत। दुसरं पण कानातलं बघू शकता, इथं सेम पहिल्या कानातल्या प्रमाणाच आहे। तर आता नेकलेस बघूया। दुसरा नेकलेस इथं काढून ठेवत आहे बाजूला। हा नेकलेस जवळून दाखवते तुम्हाला, बघू शकताय पूर्णपणे गोल आहे नेकलेस आणि असे पांढरे कडे आहेत। पांढऱ्या कड्याचे लेयर आहेत 2, बघू शकता अगदी जवळून। नेकलेस पूर्णपणे हातात घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल जवळून। बघा अशा 2 लेयर्स आहेत पांढऱ्या कड्याच्या आणि खाली लाल कडे आहेत। त्याच्यामध्ये असा पानाळीचा आकार आहे, पानाचा आकार आहे आणि लाल कडे आहेत त्याचे। बरीच वर्ष झाली हा नेकलेस घेऊन। हा नेकलेस मला गिफ्टमध्ये मिळालेला आहे। 10 वर्षे तरी झाली असतील या नेकलेस माझ्याकडे आहे आणि याचे खडे जरासुद्धा काळे पडलेले नाहीत। तशी गॅरंटी होती, म्हणजे आहे नेकलेस गेल्याने जिथून घेतलाय नेकलेस त्यांनी गॅरंटी दिली होती कधीच खडे काळे पडणार नाहीत म्हणून। मला याची प्राइस माहीत नाही एक्झॅक्टली किती आहे, कारण मला हा नेकलेस गिफ्टमध्ये मिळालेला आहे। खूप छान नेकलेस आहे, एकदम नाजूक डिझाईन आहे नेकलेसचं, त्यामुळे गळ्यात घातल्यावर खूप छान सुंदर दिसतो। त्यामुळे मला हे नेकलेस खूप आवडतो। हा नेकलेस गळ्यात घातल्यावर चमकतो आणि नाजूक पण आहे, छान सुंदर दिसतो। आता नेकलेस बॉक्समध्ये ठेवते आणि परत एकदा जवळून तुम्हाला दाखवते। बघू शकता हा नेकलेस खूप छान सुंदर दिसतो। जरा कानातले मोठे आहेत पण इट्स ओके, परफेक्ट आहे कॉम्बिनेशन। त्यामुळे हा नेकलेस मला खूप आवडतो, खूप छान सुंदर आहे। तर हे होतं माझं नेकलेसचं सर्वात पहिलं आणि मला आवडणारं असं सुंदर डिझाईन। आता पुढचे डिझाईन दाखवते तुम्हाला नेकलेसचे। त्यापैकी कुठलं डिझाईन आवडते तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा। तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील। तर असं हे डिझाईन आहे, हे आहे दुसरं नेकलेसचे डिझाईन। तुम्हाला कसं वाटते ते नक्की सांगा। जवळून दाखवते तुम्हाला हा नेकलेस, बघू शकता हा नेकलेस असा आहे। नेकलेस पूर्णपणे चपटा आहे, प्रेस चेनची डिझाईन आहे आणि अगदी गळ्याबरोबर बसतो हा नेकलेस। बघू शकता मध्ये मोठं असं लाल असं पेंडेंट आहे मध्ये आणि त्याच्या बरोबर कडेला कडे आहेत पांढरे आणि दोन्ही बाजूला हिरवे कडे आहेत आणि त्याच्या कडेला पांढरे कडे लावलेले आहेत आणि वरती 2 पाण्याडे आहेत, बघू शकताय तुम्ही। हा नेकलेस गळ्यात घातल्यावरती खूप छान दिसतो। आता हा नेकलेस बॉक्सवर ठेवून दाखवते तुम्हाला, खूप छान सुंदर डिझाईन आहे याचं आणि खाली हिरवे आणि लाल मोती आहेत, याला खालच्या पेंडंटला लटकलेले मोती छान दिसतात आणि मध्ये एक लाल मोती आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान सुंदर डिझाईन आहे। गळ्यात घातल्यावरती हा नेकलेस पण खूप छान दिसतो। या नेकलेसवरती पण कानातलं आहे पण ते सध्या कुठं सापडत नाही, त्यामुळं ते दाखवलेलं नाही। तर हाही नेकलेस चांगला आहे, अगदी गळ्याबरोबर बसतो आणि गळ्यात घातला की छान सुंदर दिसतो। तर तुम्हाला कसं वाटलं हे दुसरं डिझाईन? तर हा आहे तिसरा प्रकार, म्हणजे तिसरा नेकलेस। मला हा पण खूप आवडतो, बघू शकता असा सोनेरी कलरचा आहे, थोडासा टिक्का टाईप आहे, म्हणजे साज म्हणू शकता तुम्ही कोल्हापुरी। बघू शकता इथं हा एक गोल्डन टिक्का टाईप आहे, म्हणजे साज कोल्हापुरी साज टाईप आहे। याचे बारीक मणी आहेत, बघू शकता इथं आणि खाली याला एक पेंडेंट आहे, गुलाबी कडा आहे याच्यावर आणि वर एक छोटासा हिरवा कडा आहे आणि त्याला 2 सोनेरी मोती घातलेले आहेत, बघू शकताय, म्हणजे मणी सोनेरी असे आणि कडेला पूर्ण छोटे छोटे सोनेरी मणी आहेत। गळ्यात घातल्यावर हा खूप छान सुंदर दिसतो। हा पण नेकलेस मला खूप आवडतो। बघू शकता हे त्याच्यावरचे कानातले टॉप्स, असे छोटे छोटे टॉप्स आहेत 2
टॉप्सला पण डिझाईन असंच आहे आणि गुलाबी कडा आहे आणि याच्या खाली घुंगरू आहेत छोटे छोटे असे आहेत घुंगरू बघू शकताय. बघू शकता असा टॉप्स आहे या कानातला. मध्ये एक गुलाबी कडा आहे आणि असा कानातला आहे. खाली घुंगरू आहे त्याला. अशा प्रकारचं हे कानातलं आहे. मागाशी फिरकी आहे बघू शकता दोन्ही पण जवळून. दुसरा पण टॉप्स असाच आहे. गोल्डन कलरचा टॉप्स आहे. पूर्ण गुलाबी मध्ये कडा आहे. वर छोटंसं फूल आहे आणि खाली 2 घुंगरू आहेत बघू शकता. अशा प्रकारचा हा टॉप्स आहे. रिसाज म्हणू शकताय तुम्ही याला किंवा ठुशी म्हणू शकताय. असा डिझाईन आहे. तर याचं जोंधळी टाईप मणी आहेत त्याला बघू शकता. इथं गोल गोल छोटे छोटे. इथं मध्ये पेंडेंट आहे बघू शकता. इथं पेंडेंटला पण गुलाबी म्हणून कडा आहे बघू शकता आणि पेंडेंटच्यावर छोटा कडा आहे आणि इथं 2 मणी आहेत. हे पण छान दिसतं घातल्यावर. मला ही डिझाईन आवडलं म्हणून मी हे घेतलं आहे. ह्याचे कानातले पण टॉप्स असे आहेत छोटे छोटे बघू शकताय. हा पण नेकलेस गळ्याबरोबर घातला की खूप छान सुंदर दिसतो आणि कानातले टॉप्स पण एकदम नाजूक सुंदर आहेत. हा नेकलेस गळ्याबरोबर घातला की गंठण घातलं की काम झालं. खूप छान सुंदर दिसतं. तर तुम्हाला कुठलं पेंडंट आवडलं, गळ्यातलं कुठलं आवडलं तिन्हीपैकी ते सांगा नक्की कमेंट करून. हे आहे तिसरं डिझाईन गळ्यातलं. हे पूर्ण लव्हेंडर कलरचं आहे बघू शकताय. पांढरे कडे आहे त्याला. असं पूर्ण गळ्यातलं आहे बघू शकताय. छोटे छोटे मणी आहे त्याला जांभळे. असे पेंडंट आहेत खड्याचे उभे उभे असे उभे आणि मोती आहेत मध्ये मध्ये बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे डिझाईन आहे. त्याजवळून असा आहे डिझाईन पूर्णपणे. इथे एक लव्हेंडर कलरचा कडा होता तो पडला आहे आता. नाहीतर आणखीन छान दिसलं असतं हे गळ्यातलं. इथं मध्ये बरोबर लव्हेंडर कलरचा कडा होता त्यामुळे आणखीन छान दिसत होतं. तरी पण हरकत नाही. गळ्यात घातल्यावर ते सुंदरच दिसतं. याच्यावर कुठलेही कानातले टॉप्स मॅच करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे चौथं गळ्यातलं. कुठलं आवडलं डिझाईन गळ्यातलं मला सांगू शकताय. कुठला गळ्यातला हार आवडला तुम्हाला सांगू शकताय कमेंट करून नक्कीच. खूप छान होतं हे मी स्वतः तयार केलेलं आहे त्यामुळे मला हे खूप आवडतं. तर अशा प्रकारे आहे हे चौथं गळ्यातलं. गळ्यात घातल्यावर एकदम छान सुंदर दिसतं, नाजूक दिसतं. याच्यावर कुठले पण टॉप्स खड्याचे घातले तर उठून दिसतात, चांगले दिसतात. आणि हे एक मोत्याचं गळ्यातलं आहे बघू शकताय. ह्याला खड्याचं मोठं पेंडंट आहे. आणि अशी माळ आहे. मोठे मणी आहे त्याला. हिरवा गुलाबी पांढरा परत हिरवा गुलाबी आणि पांढरा असे मोती आहेत. ह्याला खडे आहेत म्हणजे मोती आहेत. आणि मोठंसं पेंडेंट आहे त्यात खडे आणि मोती लावले आहेत बघू शकताय तुम्ही जवळून. असा हे पेंडेंट आणि वरती बारीक असे मोती लावलेले आहेत त्याला. आणि इथं घालायला हुक्का आहे बघू शकता. इथं छोटंसं हुक्का आहे आणि 3 ॲडजस्ट करण्यासाठी इथं 3 रिंगा दिलेल्या आहेत त्याला म्हणजे कड्या दिलेल्या आहेत छोट्याशा. तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता तुम्ही. तर अशी आहे ही चौथी गळ्यातली माळेची डिझाईन. ही पण डिझाईन खूप छान सुंदर आहे. गळ्यात घातल्यावर खूप छान दिसते. एकच घातले की गळा भरून जातो. तर तुम्हाला कुठली डिझाईन आवडली आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.